नमस्कार मित्रांनो, आज आपण रेल्वेवर आधारित एक उदाहरण बघणार आहोत। तर प्रश्न आहे, एक रेल्वे गाडी 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे। तर 400 मीटर लांबी असणारी रेल्वे 500 मीटर लांबीचा बोगदा किती वेळात ओलांडेल? तर मित्रांनो लक्षात घ्या, हा आहे बोगदा, 500 मीटर लांबीचा बोगदा आहे आणि ही आहे रेल्वे। रेल्वेची लांबी आहे 400 मीटर। तर आपल्याला गणितात विचारले किती वेळात ही बोगदा ओलांडेल रेल्वे गाडी। तर आपल्याला वेळ काढायची म्हणल्यावर अंतर भागिले वेग करावा लागतो, म्हणजे डिस्टन्स आपण स्पीड करावं लागतं। तर पहिल्यांदा आपल्याला एकूण अंतर काढावं लागेल, कारण हा बोगदा ओलांडताना ही जी रेल्वेचं शेवटचं टोक आहे ते पण इथं बाहेर आलं पाहिजे। त्यामुळे हे 500 आणि हे 400 बरोबर किती झालं, म्हणजे एकूण अंतर किती झालं, एकूण अंतर झालं 500 अधिक 400 900 मीटर। तर आता आपल्याला अंतराला वेगाने भागितल्यानंतर आपल्याला वेळ मिळेल। तर अंतर आहे मीटरमध्ये आणि जी स्पीड आहे किंवा वेग आहे तो आहे किलोमीटर पर आवरमध्ये। त्याला आपण मीटर पर सेकंदमध्ये करून घेऊ, त्याशिवाय उत्तर काढता येणार नाही। त्यामुळे 36, तर ह्याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी आपण 5/18 ने गुणतो। 18 × 18, 18 × 36, 3 × 5 = 15, 18 × 2 = 36, 18 × 2 = 36, 5 × 2 = 10, 10 मीटर पर सेकंद ही झाली स्पीड आली आपली। आणि आता वेळ काढायचा आपल्याला, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, त्यामुळे 900 भागिले 10 बरोबर 90 सेकंद